नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासाला वेग आला आहे। या प्रकरणातील फरार मारेकऱ्यांवर पोलिसांनी बक्षीस जाहीर केले आहे। आता या आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे। हत्या प्रकरणातील फरार आरोपींना पळून जाण्यास मदत केल्याचा संशय आहे। या प्रकरणी बीडमधील डॉक्टर संभाजी वायबसे यांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। तर धारूरमधून आणखी एकाला ताब्यात घेतलंय। मिळालेल्या माहितीनुसार SITच्या टीमने बीडमधील डॉक्टर संभाजी यांना ताब्यात घेतलं आहे। वायबसे यांनी SIT कडून चौकशी सुरू असल्याची माहिती आहे। तर SIT कडून धारूरमधील आणखी एकाला ताब्यात घेतल्याची सूत्रांकडून माहिती आहे। दोघा जणांना पोलीस स्टेशनला आणण्यात आलं आहे। CID कडून कसून चौकशी सुरू आहे। फरार असलेल्या आरोपींची माहिती मिळवण्यासाठी चौकशी सुरू आहे। खंडणी आणि सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा तपास CID आणि आता SIT या 3 तपास यंत्रणांच्या माध्यमातून केला जात आहे। आज SIT या संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींची चौकशी करण्यात येत आहे। SITच्या स्थापनेचे आदेश गृहमंत्रालयाने काढल्यानंतर काही तासांमध्येच SIT बीडमध्ये दाखल झाली। SITने संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेत तपासाची सगळी माहिती घेतली। संतोष देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरणातील 3 आरोपी फरार आहेत। या 3ही आरोपींचा शोध सुरू आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुदर्शन गुले, कृष्णा अंधाळे आणि सुधीर सांगळे हे 3 आरोपी फरार आहेत। वाल्मिक कराडसाठी हे काम करत असल्याचे म्हटलं जात आहे। आता या प्रकरणातील खंडणीचा गुन्हा दाखल असलेला वाल्मिक कराड हा CID समोर शरण आला। त्यानंतर आता या मुख्य आरोपीचा शोध सुरू झाला आहे। या प्रकरणातील मुख्य 3 आरोपींना पोलिसांनी मोस्ट वॉन्टेड म्हणून घोषित केले आहे। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटतंय? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा।